श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील रेणुका देवी विद्यालयात जेवणाच्या सुट्टीच्या वेळी मैदानावर अचानक साप दिसल्याने सर्वांची एकच तारांबळ उडाली। श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील रेणुका देवी विद्यालयात जेवणाच्या सुट्टीच्या वेळी मैदानावर अचानक साप दिसल्याने सर्वांची मोठी तारांबळ उडाली। शाळेच्या मुख्याध्यापकांना माहिती मिळताच त्यांनी मुलांना बाजूला घेऊन जात सापाला पकडण्यासाठी सर्पमित्राला बोलावून घेतलं। त्यानंतर सर्पमित्राने हा सर्प पकडला। सुदैवाने धामीन असल्याने कोणासही इजा झाली नाही आणि शाळा व्यवस्थापनानं सुटकेचा निश्वास सोडला। आज दुपारी आमच्या विद्यालयामध्ये शाळेच्या प्रांगणामध्ये विद्यार्थ्यांनी धामण नावाचा सर्प पाहिला। विद्यार्थ्यांनी आम्हाला माहिती दिल्यानंतर आम्ही सर्पमित्र अशोक कराळे विसापूरचे यांना बोलावलं। तो सर्प पकडला। विद्यार्थ्यांनी तो सर्प पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती। सुरक्षिततेच्या दृष्टीने आम्ही अगोदर मुलांना सूचना दिलेल्याच आहेत की वेळोवेळी अशा काही घटना घडल्या किंवा सर्प वगैरे दिसला तर आम्हाला माहिती देत चला। तर हा सर्प त्या अशोक कराळे यांनी पकडून निसर्गामध्ये सोडून दिला। अशाच प्रकारे इतर शाळेतील शिक्षक सेवकवृंद यांनी बी काळजी घेऊन विद्यार्थ्यांना संरक्षण द्यावे। सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्व शाळांतील सेवकांनी सतर्क राहावे असं मी इतर शाळांना सुद्धा। प्रतिनिधी गणेश गाडेकर, माय न्यूज, श्रीगोंदा।